सध्या सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोप, राजकीय संघर्ष आणि परस्पर बदनामीमुळे गोकुळची प्रतिमा मलिन होतीये। याचा सर्वाधिक फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे। गोकुळ ही कोणा व्यक्ती, गट अथवा राजकीय पक्षाची मालमत्ता नाही। गोकुळची प्रतिष्ठा आणि हित अबाधित राहावं यासाठी आपण आत्मक्लेश आंदोलन करत आहोत। या आंदोलनात दूध उत्पादक शेतकरी, गोकुळवर प्रेम करणारे हितचिंतक आणि महिला सहभागी झाल्याचा दावा डॉक्टर युवराज एडुरे यांनी केला। गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत गोकुळ चौकात हे आंदोलन केलंय। सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर युवराज एडुरे यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील गोकुळ चौकात आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं। यामध्ये दूध उत्पादक आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या। गोकुळ हा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केवळ ब्रँड नसून लाखो दूध उत्पादकांचा विश्वास, स्वाभिमान आणि सहकार चळवळीचं प्रतीक आहे। मात्र सध्या सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोप, राजकीय संघर्ष आणि परस्पर बदनामीमुळे गोकुळची प्रतिमा मलिन होतीये। गोकुळची प्रतिष्ठा आणि हित अबाधित राहावं यासाठी दूध उत्पादक शेतकरी आणि महिला यांच्या समवेत आज लाक्षणिक आत्मक्लेश आंदोलन करत असल्याचं डॉक्टर एडुरे यांनी सांगितलं। आम्ही संघाला दूध पाठवतो तरी आम्हाला त्या दरवाढीच्या संदर्भात आंदोलन करावं लागतं। त्यासाठी खेदजनक अशी कोणती गोष्ट नाही आहे। आम्ही सर्व संचालकांना की जे आज सभासद ढेरीच्या माध्यमातून त्यांनी ठराव गोळा केलेले आहे ते जाऊन प्रश्न मांडणार आहेत का, किंवा या 5 वर्षामध्ये त्यांच्याकडे आराखडा कोणता आहे तो सादर करणार आहेत का? शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, कुणाकडे बघायचं आहे, रात्रंदिवस राबायचं आणि तुमच्याकडे दूध घालायचं, त्याच्याबद्दल त्यांच्याकडे ठोस असं काहीच नाही शेतकऱ्यांच्याकडे। आणि याच्यासाठी हे आत्मक्लेश आंदोलन आहे। गोकुळची बदनामी करणाऱ्या आरोपांची निपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी। सहकार संस्था निवडणुकीतील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक करावी, यासह 12 मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलंय। गोकुळच्या सर्वच धोरणात्मक निर्णयात पारदर्शकता आणावी, स्थानिक उत्पादकांच्या हिताचा निर्णय घ्यावा, दूध उत्पादकांना मतदानाचा अधिकार द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या।